नमस्कार. आज आपण सोयाबीन वडी मसाला भाजी बघणार आहोत. त्यासाठी सोयाबीनच्या वड्या गरम पाण्यातून उकळी काढून त्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि एक अर्धा मिनिट उकळी काढून घेऊ. म्हणजे जेव्हा आपण याची भाजी बनवू तेव्हा मीठ टाकल्यामुळे त्या वड्याला छान चव लागेल. अर्धा ते 1 मिनिट उकळी काढून घेऊ. वड्याला उकळी आली की गाळणीच्या मदतीने त्यातलं पाणी काढून घेऊ. गरम असल्यामुळे गाळणीतून चमच्याच्या मदतीने त्यातलं पाणी काढून घेऊ. त्यानंतर 2 ते 3 मध्यम आकाराची बारीक चिरलेले कांदा, खोबरं आणि धने. नेहमीच्या मसाला भाजीमध्ये मी हेच वाटण वापरते. तेलात धणे घालून घेऊ, कांदा घालून घेऊ आणि तांबूस होईपर्यंत परतून घेऊ. चार ते 5 गोड लिंबाची पानं पण घालू, म्हणजे भाजीला छान स्वाद येईल. तुम्ही बघू शकता कांदा छान तांबूससर झालाय. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि खिसलेलं खोबरं ते पण भाजून घेऊया. त्याच्यानंतर भाजीला थोडा स्वाद यायसाठी जिरं आणि थोडीशी कलमी म्हणजे दालचिनी टाकून घेऊ. त्याच्यामुळे मसाल्याचा छान स्वाद भाजीला लागेल. आणि खोबरं सुद्धा तांबूस होईपर्यंत भाजून घेऊ. एक चिरलेलं टमाटर घालून घेऊ, ते पण नरम येईपर्यंत भाजून घेऊ, म्हणजे आपलं वाटण छान तयार होईल. आणि थोडीशी कोथिंबीर. सगळा मसाला मिक्सरवर बारीक करून घेऊया. मसाला छान बारीक झाला. चला आता भाजीला फोडणी घालूया. त्याआधी त्याच कढईमध्ये या वड्या तेलात परतून घेऊ, म्हणजे आपल्या भाजीला भन्नाट चव येईल. तेलात भाजून घेतल्यामुळे वड्या छान खरपूस होतात. आणि जेव्हा आपण भाजी करतो आणि वड्या मसाल्याच्या याच्यामध्ये सोडतो तेव्हा त्या भाजीला छान चव येते. एक अर्धा ते 1 मिनिट ही वडी भाजून घेतल्या की बाजूला काढून घेऊ. भाजीला फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तेल घेतलं. त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडा कांदा थोडा तांबूस झाला की आलं, लसूण, अद्रक पेस्ट. आलं लसूण पेस्ट शिजली की त्यामध्ये आपण मिक्सरवर बारीक केलेलं मसाल्याचं वाटण 1.5 चमचा ते वाटण घालून घेऊया. थोडीशी कसुरी मेथी. वाटण छान शिजलं की आपोआप तेल सुटायला लागते. त्यानंतर त्यामध्ये घालूया चवीपुरती तिखट, हळद, मीठ.
ते पण छान फिरवून घेऊ. त्यानंतर हा घरी बनवलेला मसाला आहे, गोडा मसाला, हा पण यामध्ये घालून घेऊ म्हणजे भाजीला चव मस्त येईल. तेलामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेतले की आपण ज्या सोयाबीनच्या वड्या भाजून घेतलेल्या आहे त्या वड्या त्यामध्ये घालू आणि मस्त परतून घेऊ. एक अर्धा मिनिट ह्या वड्या पण छान तेलात परतून घ्यायच्या म्हणजे छान मसाल्याचा स्वाद त्या वडीला लागतो. थोडीशी कोथिंबीर, वड्या आणि मसाला एकत्र झाला की यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेऊया. फिरवून घेऊ. बघा कशी उकळी आली. या वड्या आधी शिजलेल्या आहेत आणि ही भाजी झटपट तयार होते. भाजीला गरम पाणी टाकल्यामुळे लगेच उकळी येते. वरून थोडी कोथिंबीर घालू आणि अर्धा ते 1 मिनिट परत उकळी येऊ देऊ. अशा प्रकारे ही सोयाबीनची मसाला वडी तयार आहे. नेहमीच्या त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी बेस्ट आहे. मुलांना आणि मोठ्यांना सर्वांना आवडते. रेसिपी कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.